गुणाधानाचा काहीही उपयोग नाही. जेव्हा ब्रह्मलीन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गुरूंकडे शिकायला गेले तर ते म्हणले तू गाऊ नको का. ते म्हणले गाण्याकरता गळा लागतो, तुझा घसा आहे. गाण्याला घसा चालत नाही, गळा लागतो. गाता गळा आणि वाहता मळा. गुणाधान करण्यासाठी, गाणं शिकण्यासाठी आधी त्या आवाजात असलेला दोष काढावा लागतो. आता कलही करत नाहीत. तांब्याच्या भांड्याला आता तांब्याची पितळीची भांडी वापरत नाही कोण, आता स्टील. अजून काही दिवसांनी परत वापरतील, लक्षात ठेवा. A2 नावाचं एक दूध मिळतं, माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल. A2 म्हणून दूध मिळतं. कशाचं दूध आहे माहिती आहे का? A2 दूध. A2 म्हणजे देशी गाईचं दूध. हां, आधी आपल्याकडे देशी गाईच होत्या. मग लोकांना मोह झाला की दूध खूप पाहिजे. मग जर्सी नावाच्या प्राण्याचं दूध प्यायला लागले गाईचं सोडून. मग ती एका वेळी जर्सी जो प्राणी आहे तो एका वेळी 30 लिटर 40 लिटर दूध देतो. ती गाय नाही बरं का, गाईसारखा दिसतो फक्त तो प्राणी. आणि मग रोग व्हायला लागले, नको नको ते. मग कोणीतरी संशोधन केलं. कालची बातमी आहे, तुम्ही वर्तमानपत्र बघा कालचं, त्याच्यात बातमी आहे जपानमध्ये गाईच्या शेणापासून जे मिथेनॉल मिळतं त्यांनी उपग्रह सोडण्याची यंत्रणा चालते असं सिद्ध झालं. कालचाच दिवस आहे. कुठे सिद्ध झालं? जपानमध्ये. भारतात नाही होणार, कारण भारतामध्ये गोमाता म्हणलं तरी पटत नाही, पचत नाही. गायीची सेवा करणं पटत नाही. आता करतील. आता शेणाची किंमत वाढेल बघा, मिथेनॉल मिळते म्हणलं की. त्या गायीच्या शेणातून जे मिथेनॉल मिळतं त्यांनी ते क्षेपणास्त्र चालवून प्रयोग झाला आणि ते चाललं. तर त्या जर्सीचं दूध पिऊन रोग व्हायला लागले. मग ते A2 जे दूध आहे ते 200 रुपये लिटर विकतात आणि लोक घेतात. म्हणजे पूर्वी तेच होतं पण लोकांना ते पटलं नाही. मग लोकांनी मूळ देशी गाई नष्ट करून टाकल्या. आता तेच दूध 200 रुपयांनी घेतात. मी शाळेतून येताना साधारण विश्रांतवाडी सोडलं. विश्रांतवाडीचं आधी नव्हतं, वैतागवाडी. नंतर कोणीतरी विश्रांतवाडी केलं त्याचं. मग ते विश्रांतवाडी सोडली की पुढं सगळी शेती. या हिवाळ्याच्या दिवसामध्ये कुडकुड कुडकुड थंडी वाजायची. आता शेती राहिलीच नाही. मग पहिल्यांदा भाजीपाला स्वस्त होता, इथे ताजा मिळायचा. आता जसा जुन्नरवरून मुंबईला जातो तसा पुण्यामध्ये आळंदीमध्ये बाहेरून भाजीपाला यायला लागला. आता अजून काही दिवसांनी शिक्रापूरपर्यंत जाणार आहे. अजून काही दिवसांनी इकडे संभाजीनगर, तिकडं मुंबई, इकडं सोलापूर. कुठे जागा राहणारच नाही शेतीला. दगड खाऊन राहावं लागणार आहे माणसाला. शेतात शेती जर पिकली नाही तर खाणार काय? फळं, केळी एक दिवसात पिकलेली खातो आपण. परमार्थही तसाच झालाय. एका दिवसात परिपक्व परमार्थ. केमिकलमध्ये बुडवून काढलं की झाला महाराज. 4 कीर्तनं पाठ केली की संपला विषय. ह्यानीच परमार्थाचं वाटोळ झालं तुम्हाला सांगतो. उलट मी त्याच्या उलट सांगणार आहे की श्रवण केलं याचा अर्थ कीर्तन प्रवचन केलंच पाहिजे असा नाही आहे. श्रवण केलं आत्मोद्धारासाठी. मग जर एखादा साधन चतुष्टयाने संपन्न तुमच्याकडे आला, तुम्ही स्वतः श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असाल तर त्यालाही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ करण्याकरता काही अडचण नाही. पण हे कीर्तन प्रवचन करणं म्हणजे श्रवण केल्यावर ते केलंच पाहिजे हा गैरसमज आहे. परमार्थाचं स्वरूप कीर्तन करणं नाही आहे. कीर्तन हा त्याच्या आविष्काराचा एक भाग आहे. परमार्थ म्हणजे 24 तास भगवत चिंतनामध्ये रत राहणं, भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास घेणं. म्हणून भगवंताची सोयरीक केली पाहिजे.
त्याच्याही पुढे जाऊन ही गवळण म्हणते तसं भगवंताला आपल्याशी सोयरीक करावी वाटली पाहिजे. म्हणून इथे दोषापने आणि गुणाधान. इथे लिहिले अनादि पुसोनी जायवो. आपला जन्म मरण रूपी जो संसार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुकणे करणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम. कधीपासून चालू आहे हो? त्याचा काय ठाव ठिकाणा पत्ता, ज्याला तो आलेख काढतात, आलेख, त्या आलेखामध्ये तो एक्स आणि वाय ॲक्सिस असतात आणि त्याचा एक छेदनबिंदू असतो. तर त्या छेदनबिंदूच्या चारही बाजूला आलेख निघतो. मग आलेख असा सुद्धा निघतो, असाही निघतो, असाही निघतो आणि असाही निघतो. मग त्यातला जो मध्यबिंदू आहे ना, त्याला म्हणायचं स्टार्टिंग पॉईंट. तिथून सगळीकडे जातो. तसं या प्रपंचाचा स्टार्टिंग पॉईंट शोधायला जर निघालो, सापडत नाही तो. विचारचंद्रोदयामध्ये फार चांगलं वाक्य आलंय की आपल्या कपड्यावर जर तेलाचा डाग पडला तर डाग कसा पडलाय शोधायला जाऊ नका, पडलेला डाग निघेल कसा ते बघा. कारण तुम्ही कसा पडलाय शोधत निघाल तर ते शोध लागेपर्यंत तो डाग इतका पक्का होईल की निघणार नाही पुन्हा. तसं माझा पहिला जन्म कुठला, संसार सुरू कधी झाला, हे जर शोधत निघालात तुम्ही तर आत्ता मिळाले हेही आयुष्य संपून जाईल, पण तो बिंदू सापडणार नाही तुम्हाला हातात. त्यापेक्षा बरं हे आहे की जिथे आहे तिथे, जिथून आहे तिथून आहे त्याची निवृत्ती कशी हा प्रयत्न केला पाहिजे. त्यातली पहिली काढण्याची गोष्ट आहे दोषापण आहे. त्यातला पहिला देहाविषयी आत्मत्वाचा संस्कार काढला पाहिजे, अनादि संस्कार. मग ही उटी कोणती आहे? ज्या उटीमुळे अनादि अनंत जन्मांचा अनादि असलेला मी देह आहे हा संस्कार, ती काय म्हणते, मज लावा कावो चंदन ऐसिये परीचे. अशा स्वरूपाचं चंदन लावा ज्या चंदनामुळे जे लाविली याची अनादि पुसोनी जाय. अनादि काळापासून असलेला देहाविषयीचा आत्मभाव पुसला जाईल असं चंदन लावा. व्यवहारामध्ये चंदन लावणे हे वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. त्यांनी मला 500 रुपयाला चंदन लावलं अशा अर्थाने चंदन शब्द वापरला जातो. म्हणजे गंडवणे, गंडा घालणे अशा अर्थाने चंदन लावणे हा प्रयोग वापरला जातो. पण तसं नाही आहे. खऱ्या चंदनाची परीक्षा अशी आहे, उकळत्या तेलामध्ये जर त्या चंदनाचा एक थेंब टाकला तर ते थंड होतं. मग कितीही तेल असू द्या, त्याच्यात जर त्याचा एक थेंब पडला तर ते शांत होतं. आणि त्यातला सर्वोत्कृष्ट चंदनाचा प्रकार तो मलयगिरीला मिळतो. मलय पर्वत जो आहे तिथे, मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्टमिंदनम कृते, तिथे मिळतो. तुम्ही चंदन लावा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आता माऊलींना उटी करतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये नृसिंह जयंतीला उटी करतात, नृसिंहाची किंवा रामाची उटी करतात. ते उटी करण्यामागचा हेतू असा की त्या उष्णतेला बांध घालावा, उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाची उटी. आपल्या मस्तकाला जर आपण चंदन लावलं ज्ञान केंद्रावर तर आपला मेंदू बुद्धी शांत राहते. मग हे चंदन कोणतं आहे? तर हे चंदन आहे ज्ञानाचं. ज्ञानरूपी चंदनाने अनंत जन्मांचा देहात्मभावाचा संस्कार पुसला जातो. पुसला जातो म्हणजे मुळासकट उपटून टाकला जातो, नामशेष होतो. म्हणून तो आहे दोषापनय. आणि चंदन लावणे हे आहे गुणाधान. मलविक्षेपाची निवृत्ती हे आहे दोषापनय.
आणि विवेक वैराग्यादी संपादन करणं हे आहे गुणाधान. अज्ञानाची निवृत्ती हा आहे दोषापनय आणि ज्ञानप्राप्ती हे आहे गुणाधान. आणि त्याचा क्रम हाच आहे, दोषापनयपूर्वक गुणाधान. दोषापनय न करता केलेलं गुणाधान काही कामाचं नाही. हे बाजारामध्ये सेकंड हँड वस्तूंचा एक बाजार आहे. तर त्याच्यामध्ये त्या वस्तू विकताना नटवून विकल्या जातात. मग पूर्वी एखाद्याने वापरलेली गाडी जर तुम्ही घ्यायला गेला तर ते विकणारे अगदी तिला घासून पुसून स्वच्छ करून ठेवतात आणि त्याला बरोबर लिपाई पुताई बरोबर केलेली असते. ते झाकून टाकतात दोष आणि विकतात. पण नुसते झाकून ठेवल्यामुळे काय होतं, एक 15 दिवस आपण गाडी वापरली की तिथे दोष उघडे पडतात. ते वरचा थर गळून पडतो ना, आतलं बाहेर येतं. तसं दोषापणे न करता केलेलं गुणाधान. एकदा पूर्वीची गोष्ट, ब्राह्मणांची पंगत बसली जेवायला आणि त्या पंक्तीमध्ये एक धनगर जाऊन बसला. ते ब्राह्मण लोक जेवताना पाणी फिरवतात. मग ब्राह्मणच फिरवतात असं नाही, सगळे फिरवतात, वारकरी सगळे फिरवतात. तर ते सगळ्यांनी असं फिरवलं, ह्यांनी असं उलटं फिरवलं. त्याच्या शेजारी बसलेला त्याला म्हणला, असं काय करतो, काय धनगर आहेस का म्हणला. तो म्हणला, मी धनगर आहे. मग झाकलं ना की उघडं पडतं. मग गोष्ट म्हणूनच घ्या, कारण हल्ली काही बोलणं म्हणजे गुन्हा होतो लगेच दाखल. मग गोष्ट आहे, दृष्टांत आहे, दृष्टांतापुरता घ्या. मग दोषापणे न करता केलेलं गुणाधान हे कसं आहे, झाकणं आहे. झाकून उपयोग नाही, कधीतरी ते उघडं पडणार. म्हणून असं चंदन लावलं पाहिजे ज्यांनी अनाआधी असलेला देहात्मभावाचा संस्कार गळून पडेल. दादा असं लिहितात की रहाट गाडगं एकदा सुरू झालं की त्यातलं पहिलं कोणतंही सांगता येत नाही. जेव्हा सुरू झालं तेव्हा कुठलं तरी पहिलं आहेच. कधीतरी पहिली सृष्टी उत्पन्न झाली. एकोहम बहुश्याम प्रजायेय एकाकी न रमते, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परिओ तैसाची गमला, नंद नंदना हा अशोचा मुलाव. तो एकटाच होता, सदैव सौम्य दमग्र आसीद एकमेवा द्वितीयम. तिथूनच सृष्टी उत्पन्न झाली. हे सगळं खरं आहे, पण म्हणून पहिली सृष्टी आपल्याला सापडेल हे शक्य नाही. जिनिवा नावाचा एक ठिकाण आहे, तिथे एक प्रयोग झाला आत्ता. त्या प्रयोगामध्ये ते कोलिजन केलं त्यांनी, धडक एक बोगदा केला आणि त्या बोगद्यामध्ये दोन विरुद्ध दिशेने दोन सूक्ष्म अणू त्यांची धडक घडवली. कशासाठी? सृष्टीच्या उत्पत्तीचा पहिला जो बिंदू आहे तो त्यांना शोधायचा आहे, पार्टिकल. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला तो सापडला, म्हणून त्याचा त्यांनी स्फोट केला. स्फोट केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्याचा स्फोट केला हा फार स्थूल आहे, ह्याच्यापेक्षा जो मूळ बिंदू आहे तो फार सूक्ष्म आहे. तर त्याला त्यांनी नाव काय दिलं माहिती आहे तुम्हाला? गॉड पार्टिकल. GOD, गॉड. वैज्ञानिकांनी दिले, मी नव्हे. म्हणजे विज्ञाननिष्ठ सर्वश्रेष्ठ विज्ञानवादी त्यांनी त्याला गॉड पार्टिकल असं नाव दिलं, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ते कळण्याच्या पलीकडे आहे. मग देवाचं स्वरूप तेच आहे. तुम्हाला सांगतो, आपले संत महात्मे या विज्ञानाच्या खूप पुढे गेले. त्यांची एक स्पेसिसचा अभ्यास करणारी शाखा आहे, म्हणजे योनींचा. तर आत्ता एक 4-6 महिन्यापूर्वी 17 लाखापर्यंत त्यांचा आकडा गेला. हा जाऊन थांबणार कुठं? 84 लाखाला. मग 84 लक्ष योनी संतांनी लिहून ठेवले. म्हणून तिकडं फार जाऊच नका. तुम्ही तिकडं जेवढं जाल, जेवढं शोधायला जाल. आदरणीय डॉक्टर भटकर सरांनी ज्ञानेश्वरीच्या सप्तशताब्दीच्या वेळी गुरुवर्य महाराज, आम्ही जेवायला बसलो आणि जेवताना पत्र आलं आणि त्या पोस्टमनने आणून दिलं, हे असं असं पत्र आहे म्हणून पाहिलं. तर आदरणीय डॉक्टर भटकर सरांचं पत्र होतं. उघडल्यावर त्यात लिहिलं होतं
की आम्ही भारताचा पहिला महासंगणक निर्माण केलेला आहे, तर त्या संगणकावर माऊलींची ज्ञानेश्वरी असावी अशी आमची इच्छा आहे. आणि साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी प्रमाण असल्यामुळे तीच ज्ञानेश्वरी टाकावी असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही आम्हाला भेटू शकाल का, किंवा आम्ही भेटायला येऊ का? आपण कळवलं होतं बरं होईल असं पत्र होतं. आणि पहिल्या भेटीत त्यांनी असं सांगितलं की ज्ञानेश्वरी टिकावी म्हणून ती संगणकावर टाकावी असं आमचं मत नाही, संगणक टिकावा म्हणून ज्ञानेश्वरी त्याच्यावर टाकायची. तंत्रज्ञानामुळे ज्ञानेश्वरी नाही टिकणार, ज्ञानेश्वरीमुळे तंत्रज्ञान टिकेल असं त्यांचं मत आहे. आणि तेच खरं आहे, कारण तंत्रज्ञान फार प्राथमिक पातळीवर आहे. संत महात्मे विज्ञान तंत्रज्ञानाच्या कैक पटीने पुढे आहेत. किंबहुना विज्ञान ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. विज्ञाननिष्ठ विचार करणाराच अध्यात्माला जाणू शकतो. ब्रह्मलीन तात्या हे म्हणजे माझे परमगुरू मिलिटरीमध्ये होते. तात्या महाराज डॉक्टर होते आणि वॉर सर्व्हिसेसमध्ये होते, युद्धात डॉक्टर होते. तर ते म्हणायचे, एखादा सैनिक गोळी लागून जर आला आणि गोळी काढता काढता जर मेला तर ती गोळी सुद्धा काढायची नाही, तसंच सोडून पुढं जायचं. त्याचं कारण आता तो गेल्याबरोबर बाजूला करून पुढचा घ्यायचा, कारण तो जिवंत आहे अजून, तो वाचला पाहिजे. जो गेला तो गेला. तर त्यांचं असं वाक्य आहे की डॉक्टरचा मिथ्यात्व निश्चय सगळ्यात लवकर होतो. त्याचं कारण या सुंदर अशा कातडीच्या खाली काय घाण भरली आहे ती तो बघतो. आणि जर तो विषयासक्त झाला तर त्याच्या इतका विषयासक्त कोणी नाही. विषयाच्या वस्तुस्थितीला जाणूनही जर विषयासक्ती सुटत नसेल तर ती सुटणार नाही. विषयाची आसक्ती फक्त एकाच गोष्टीने सुटू शकते की विषयाचं स्वरूप जाणल्याबरोबर मनामध्ये तिडीक गेली पाहिजे. हे किती वाईट आहे. एक मुलगा चोरी करायचा, कुठं बापाच्या खिशातले पैसे चोरायचा आणि वाईट सवयीला लागला. त्या बापाने आपल्या मित्राला सांगितलं, अरे म्हणला मुलगा बिघडला, माझे पैसे चोरतो. तर म्हणला असं कर, तो 100 रुपये मागेल ना 200 रुपये दे, फक्त अट एक, जिथे दिवसा जातो तिथं रात्री जायचं, आणि जिथं रात्री जातो तिथं दिवसा जायचं. मोठमोठ्या हॉटेलमध्ये जा तुम्ही, तिथे जेवणाच्या टेबलवर प्रकाश मंद असतो. कशासाठी असतो? त्यात काय पडलं कळू नये म्हणून असतो मंद. ते काय काय खाऊ घालतात तुम्हाला काय माहिती, काय सांगायचं. मग त्याचं स्वरूप लक्षात येऊनही जर ती आसक्ती सुटली नाही. आता हे पाव आहेत, पाव कुणी पाहिले का पाव कसे बनवतात? बघा एकदा, आणि बघूनही तुम्ही खाल्ला तर तुमचा पाव कधी सुटणार नाही, कधीच सुटणार नाही. सांगू का तुम्हाला, का बघता एकदा जाऊन? त्याला पाव का म्हणतात माहिती का? पाव से बनता इसलिए पाव. पायाने तुडवतात ते. एक वर्ग तर असा आहे की हिंदू बहुल भागामध्ये खाल्लं जातं म्हणून मुद्दाम पायाने करतात. इतकं नव्हे, त्याच्यात थुंकतात, त्याच्यात घाम टाकतात, त्याच्यात शेंबूड टाकतात, सगळं टाकतात मुद्दाम. आता कोण करतं तुम्ही शोध घ्या, मी सांगत नाही तुम्हाला. भयंकर आहे. फळांवर थुंकतात, नोटांना थुंकी लावतात, काय काय वाटेल ते. एक वेगळा विषय पुन्हा कधीतरी सांगू तो, फक्त आता त्याचा 1-1.5-2 मिनिटात उल्लेख करून पुढे जातो. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या पुढे गेली. आता लोकसंख्येचा स्फोट होणार आहे, आणि असा होणार आहे की तुम्हाला चालायलाही जागा मिळणार नाही, इतकी लोकसंख्या होणार आहे. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रचार सुरू झाला की अपत्य जास्त होऊ देऊ नका, 1 किंवा 2 अपत्याच्या वर अपत्य होऊ देऊ नका. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. म्हणजे माणसाने 2 लग्न करावीत या मताचा मी नाही,
पण कुणीच 2 लग्न करू नयेत या मताचा मी आहे, पण तो कायदा फक्त हिंदूंना आहे. 1 किंवा 2 मुलं असावीत हा कायदा फक्त हिंदूंना, आणि तशी परिस्थिती आहे. हिंदूंच्या घरामध्ये 1 किंवा 2 पेक्षा जास्त मुलं नाहीत. म्हणजे मागच्या पिढीमध्ये जर 40 हिंदू असतील, म्हणजे पती पत्नी धरून जर 40-20 जोड्या धरल्या, तर पुढच्या पिढीत 20च मुलं आहेत. कारण त्या 2-2 लोकांना एक-एकच अपत्य आहे, दुसरं अपत्यच नाही. म्हणजे हिंदूंची संख्या कमी होतीये, पण तरी लोकसंख्या वाढते. मग कुठली वाढते शोधा. मग जी वाढते त्याच्यावर काही उपाय करणार का कोणी? नाही करणार. उपाय हाच आहे की हिंदूंना एक दिवस इथून पळावं लागणार आहे किंवा धर्म सोडावा लागणार. जे पूर्वी झालं त्याची पुनरावृत्ती होणार. जागं झालं नाही तर तेच होणार आहे. फक्त वेळ गेल्यानंतर कितीही जोरात तुम्ही डोकं बुडवलं काहीही फरक पडणार नाही. जागे व्हा. आता योग चांगला आहे. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होतीये, फार मोठा योग. अहो, प्रभू रामचंद्रांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्वतःच्या जन्मस्थानी 500 वर्षाचा वनवास, प्रत्यक्षात 14 वर्षाचा झाला. अवतार कार्य सुरू असताना 14 वर्षाचा झाला, आणि आता 500-700 वर्षाचा वनवास. कोर्टात जावं लागतं हिंदूंना, काशीला, मथुरेला. मग हिंदूंना हिंदूंच्याच देशात हिंदूंच्याच देवतांच्या जन्मस्थानासाठी उपासनेसाठी न्यायालयात जावं लागतं. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे. आणि तरीही शहाणपणा शिकवणार हिंदूंनाच. त्याचं कारण हिंदू एक नाही ना. आता तर ती जनगणना होणार आहे जातीय आधारित, म्हणजे अजून भांडणं लावायला मोकळे. राजकारण्यांनी देशाचं वाटोळं केलं. जर ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करायचा असं ध्येय स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ठेवलं असतं तर आत्तापर्यंत भारतामध्ये आदर्श समाजाची निर्मिती झाली असती. अजूनही लोकांना काय शिकवलं जातं? पृथ्वी चपटी आहे, पृथ्वी सपाट आहे, गोल नाही म्हणतात. मग त्याच्यावर कोणी बोलण्याची हिंमत करत नाही, लक्षात ठेवा. आजही शिकवलं जातं विशिष्ट शैक्षणिक संस्थांमधून, आजही शिकवलं जातं की पृथ्वी सपाट आहे, गोल नाही. पृथ्वी उडून जाऊ नये म्हणून देवाने पृथ्वीवर डोंगर ठेवलेत, असं शिकवलं जातं. मग हे वैज्ञानिक आहे का? हे विज्ञाननिष्ठ आहे. पण ह्याच्यावर कोणी बोलत नाही. आणि मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं शिकवलं तर हा गुन्हा. मी देह नाही म्हणून शिकवलं तर चूक. आणि पृथ्वी उडू नये म्हणून डोंगर ठेवायला शिकवलं हे बरोबर. ते सांगतात पृथ्वीच्या टोकाला जाऊ नका, खाली पडाला. असं शिकवतात. कुठे शिकवतात तुम्ही शोध घ्या. मी वाचलंय म्हणून सांगतो तुम्हाला की पृथ्वी उडू नये म्हणून डोंगर ठेवला. असं कसं होईल? संत विज्ञानाच्या फार पुढे आहेत. किंबहुना संतांच्या इतके मोठे वैज्ञानिक नाहीत कुणी. कारण त्या भिंतीतल्या चैतन्याला जागृत करणं ह्याच्यापेक्षा विज्ञानाचा प्रयोग काय असू शकतो? त्या रेड्यामधल्या चैतन्याला बोलतं करणं ह्याच्यापेक्षा वैज्ञानिक प्रयोग काय असू शकतो? हा चमत्कार आहे, कारण हे सामान्याला जमत नाही म्हणून. पण त्याच्याही पुढे जाऊन हे खरं विज्ञान आहे. याच्यापेक्षा मोठं विज्ञान नाही. म्हणून ही गवळण सांगते की मला असं चंदन लावा की ज्या चंदनामुळे माझा अनंत जन्मांचा देहात्मभाव पुसला जाईल, गळून पडेल. पुसणे या शब्दाचे 2 अर्थ. पुसणे म्हणजे विचारणे. विचारपूस असा शब्द आहे मराठी. तर पूस म्हणजे विचारणे, पुसणे. आणि पुसणे म्हणजे मिटवणे. हा, ठाव पुसिला किंवा भाष्यकारा ते वाट पुसतू, ते विचारणं. एक महामहोपाध्याय होऊन गेले, ते भाष्यकारा ते वाट पुसतू म्हणताना असा हात हलवायचे, भाष्यकारा ते वाट पुसतू म्हणून. हा, हे आधुनिक शिक्षणाने केलेले घोळ सगळे. संप्रदायपूर्वक अध्ययन नसलं ना की असे घोळ होतात. शब्दाचा अर्थच कळत नाही.
तुम्हाला एक वाक्य सांगतो. योग्य आहे ते कळणं हा विषय वेगळा आहे, आणि जे कळलं तेच योग्य आहे असं वाटणं हा विषय वेगळा. जे गुरु शिष्य परंपरेने शिकतात त्यांना मरायच्या आधी कधीतरी योग्य ते कळतं, आणि ज्यांना संप्रदाय नाही त्यांना जे कळलं ते योग्य वाटतं. म्हणून त्यांच्या अर्थाच्या सांगण्यामध्ये सगळी विपरीतता असते. किती वाजले हो? 4 वाजले का? परमार्थाचा खरा शत्रू घड्याळ आहे. 7 ते 9 कीर्तन हाच फार मोठा शत्रू आहे. नोकरीमध्ये आता तुम्ही बघा, हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असं आहे, फक्त ऑफिसला जाण्याची वेळ, कार्यालयात जाण्याची वेळ, येण्याची वेळ नाही आहे. तुमचं काम संपलं की जा, किंवा एवढं काम आठवड्यात झालं पाहिजे. तुम्ही एका दिवसात करा, 4 दिवसात करा, नाही तर 8 दिवसात करा. 8 दिवसाच्या आत एवढं काम झालंच पाहिजे असं त्यांना दिलेलं असतं. तर परमार्थाला बंधन घालून नाही चालत तसं. परमार्थही तसाच पाहिजे. परमार्थात जाण्याची वेळ पाहिजे, बाहेर पडण्याची नसली पाहिजे. कीर्तन सुरू व्हायची वेळ पाहिजे, संपायची वेळ नाही पाहिजे. पण आहे आता ते काय करणार, त्याला ती सांभाळली पाहिजे. आणि आता नगर प्रदक्षिणा वगैरे आहे, त्यामुळं थांबलं पाहिजे आज. का होईना या निमित्ताने काही चिंतनाचा योग आला. आमच्या ब्रह्मलीन मारुती बुवांची काही सेवा करण्याचा योग आला. त्यांनी मला कधी काही सेवा करू दिली नाही, त्यांची कधीच नाही. काही काही वेळा ते फार गंमत घ्यायचे, माझी शंका विचारायचे बऱ्याच. मग त्यांनी एखादा नवीन पैलू बाहेर यायचा त्या शंकेच्या अभ्यासामुळं. तसं त्यांच्यामुळेच आज काही चिंतन करण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलंय, तर त्यांचा एखादा गुण आपल्या अंगात यावा. त्यांची शिस्त, स्वच्छता. त्यांच्या खोलीत जर गेलात तुम्ही कधी, तर तुम्ही असं घासलत जमिनीवर तरी कधी कचरा निघणार नाही. आणि आमच्या विनायक महाराजांनी त्यांची फार सेवा केली शेवटच्या काळामध्ये. दोघांनी उभयता खूप सेवा केली. त्यांची प्रसन्नता त्यांना प्राप्त झाली. आता ते वेगवेगळे उपक्रम चालवतात. असेच त्यांच्याकडून उपक्रम घडावेत उत्तरोत्तर. फार सेवा केली त्यांनी, मी पाहिले स्वतः, फार सेवा केली. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून वागले. गुरुच्या शब्दाला खाली पडू न देता त्यांच्या वचनानुसार आचरण हाच मोक्षाचा प्रशस्त मार्ग आहे. आपल्या सर्वांना तो प्राप्त व्हावा अशी माऊलीकडे प्रार्थना करायची. माऊली शब्द प्रभू आहेत. ते परवा एकाने पत्रिकेत माझ्याच नावासमोर लिहिलं. म्हटलं काय येडे बिडे का तुम्ही, काही लिहिता, कसले शब्द प्रभू, कोण? अहो माऊलींचे शब्द कळायचे तर मी 4-4, 5-5 शब्दकोश घेऊन बसतोय तरी मला कळना. शब्दप्रभू कसला आहे बोडक्याचा? शब्दप्रभू माऊली, शब्दप्रभू संत. माऊलींचं वाङ्मय असं आहे, एकेका अभंगात तुम्ही बुडी मारली ना तर तुमचं आयुष्य जाईल त्या अभंगात. इतकं इतकं सखोल चिंतन आहे. आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त होण्याचं निमित्त आमचे ब्रह्मलीन मारुती बुवा झाले. मग ते असतानाही माझ्या अभ्यासाला निमित्त झाले. आणि ते आहेतच, पण देहरूपानी नसताना सुद्धा ते माझ्या अभ्यासाला कारणीभूत झाले. त्यामुळे मी त्यांच्याविषयी कृतज्ञ. आपल्या सर्वांकडून त्यांच्या मनोगतानुसार परमार्थ व्हावा. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याही माथी असं चंदन लागावं, ज्या चंदनाने आपला अनंत जन्मांचा देहात्मभाव गळून पडेल आणि भगवंताला वाटेल की आपण त्याचे सोयरे व्हावं, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून विराम.
विनायकं गुरुं नौमि साखरे नाम श्रुतं येषां चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति. पाहे पाद भोजेचे चिरगुट, पाहे पाद भजेचे चिरकूट, पाहे पाद भोजेचे चिरगुट. राया जतन करिता कष्ट, जतन करिता कष्ट, राया जतन करिता राया जतन करिता कष्ट. कैसा मी कपतीक, एक पतित कैसा मी कपतीत, कैसा मुद्रांकित परिसुता मासी पत्र ते केवढे, मासी पत्र एक वडे, मासी पत्र ते केवढे, मासी पत्र एक वडे. रावो तालवी आपुल्या पाडे, रावो तालवी आपुल्या पाडे, रावू चालवी आपल्या पाडे, रावू चालवी आपल्या पाडे. बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा. सांभाळावे आपुल्या विदा, सांभाळावे आपुल्या विदा, सांभाळावे आपल्या ब्रीदा, सांभाळावे आपल्या ब्रीदा. कैसा मी कपतीक, कैसा मी एक पतित, कैसा मी कपतीत, कैसा मी एक पतित. परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, हरी तुला मुद्रांकित, हरी तुला मुद्रांकित. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.